दर्शक नमस्कार, परिवर्तन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो काय पाठीमागच्या 3 ते 4 दिवसापासून सातत्याने पाऊस पडतोय, त्यामुळे दौंडची आवक या ठिकाणी वाढायला सुरुवात केली आहे। आपण सकाळची अपडेट पाहिली असेल तर सकाळच्या अपडेटमध्ये जवळपास दौंडचा जो विसर्ग होता तो 69,000 क्युसेक इतका विसर्ग होता आणि उजनीची टक्केवारी 91% होती। मात्र आता 9 वाजताची अपडेट येते आहे आणि आताच्या मिळालेल्या अपडेटनुसार दौंडचा विसर्ग हा 70,000च्या आसपास झाला आहे। 9ची जर आपण अपडेट पाहिली असेल तर त्यामध्ये दौंडचा विसर्ग हा 70,989 क्युसेक विसर्ग इतका झाला आहे आणि उजनीची टक्केवारी ही 93.44 उजनी धरण या ठिकाणी भरले। आतापर्यंत उजनीतून भीमानाच्या पात्रामध्ये जे काही विसर्ग सोडले जात होते ते सर्व विसर्ग बंद होते, मात्र उजनी धरण आता 93% भरले आणि दौंडची आवक ही सातत्याने वाढायला लागली आहे। त्यामुळे उजनी आता आपली वाटचालीची 100कडे करत असतानाच उजनी धरण प्रशासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय। उजनी धरणातून आता 11 वाजता भीमा नदीच्या पात्रामध्ये 5,000 क्युसेकचा विसर्ग हा सांडव्याला त्या ठिकाणी सोडला जातोय आणि त्याचबरोबर 1600 क्युसेकचा जो काही विसर्ग आहे तो वीज निर्मितीसाठी सोडला जातोय। असा एकूण 6,600 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये तो सोडण्यात येतोय। त्यामुळे धरण लाभ क्षेत्राने असं सूचित केले की जे काही नदीकाठचे शेतकरी आहेत त्यांनी थोडीफार आपली खबरदारी घेणं आवश्यक आहे। नदीच्या पात्रामध्ये कोणी उतरू नये, नदीच्या पात्रामध्ये आपलं साहित्य असेल तर काढून घ्यावं असं आवाहन केले। हे उजनीतून आता पासर पाणी सुटले, मात्र वीरमधून सुद्धा 5,000 क्युसेकचा विसर्ग आहे तो सुरूच आहे। असा एकंदरीत जर आपण पाहिला तर भीमा नदीमध्ये जवळपास 10,000 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सुटतोय। त्यामुळे आता भीमा नदीची पाणी पातळी या ठिकाणी वाढणार आहे। त्यामुळे पंढरपूरमध्ये आणखी भाविक आहेत, त्यामुळे भाविकांनी सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येते, कारण भीमेची पाणी पातळी वाढल्यामुळे त्या ठिकाणी भाविकांना पाण्याचा अंदाज नाही, दुर्घटना घडू शकते। त्यामुळे भाविकांनी थोडं काळजी करण्याचं आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते। तुर्तासरी उजनीतून भीमेच्या पात्रामध्ये जे काही पाणी बंद केलं होतं ते सुरुवात झाली आहे। भीमेमध्ये 5,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय आणि उजनीची वाटचाल ही आपल्या 100कडे सुरू झाली आहे। उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी पाहत राहा परिवर्तन न्यूज।